नमस्कार, मी मिलिंद वाघमारे. इंडिया दर्पण न्यूज लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. याच अनुषंगाने संपूर्ण सोशल मीडियावरती वेगवेगळ्या माध्यमातून चर्चा होताना दिसते. आपल्या पक्षश्रेष्ठीकडे आपल्या भूमिका मांडण्यासाठी अनेक जण सोशल मीडियाच्या माध्यमातून वरिष्ठांना पक्षश्रेष्ठींना आकर्षित करण्याचा सुद्धा प्रयत्न केला जातोय. एकूणच या विधानसभेच्या वाऱ्याबद्दल हे चर्चा केली जाते, तर्कवितर्क केले जातात. त्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आहेत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते धनाजी जोशी सर. आपलं या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. आमच्या श्रोत्यांना सर्वप्रथम आपल्याबद्दल माहिती जाणून घ्यायची आहे, तर काय सांगा? मी भारतीय जनता पार्टीचा साबणे साहेबांचा एक निष्ठावंत कार्यकर्ता धनाजी जोशी. नमस्कार. खरं तर सध्याची परिस्थिती पाहता अनेक पक्ष फुटी झालेली आहेत. जनता सुद्धा संभ्रमामध्ये आहे की आपण कोणाच्या बाजूला जावं. या अनुषंगाने आपण काय सांगू इच्छिता? या ठिकाणी मी आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून जनतेला आवाहन करतो की या ठिकाणी लोकांमध्ये ज्यांचा दांडगा जनसंपर्क आहे आणि ज्याची नाळ जनतेसोबत जोडलेले आहे, लोकांच्या अनेक अडीअडचणी सोडवण्यासाठी आणि आपल्या देगलूर-बिलोली मतदारसंघाचा विकास करण्यासाठी कटिबद्ध असलेले भारतीय जनता पार्टीचे माजी उमेदवार सुभाषरावजी साबणे साहेब यांनी एक सक्षम उमेदवार असून त्या ठिकाणी त्यांच्या कार्यकाळामध्ये देगलूरचा कोर्ट तयार झाला. देगलूरचे उपजिल्हा रुग्णालय 50 खाटाचे असताना त्या ठिकाणी 100 खाटाचे रुग्णालय त्या ठिकाणी आणण्यात आले. देगलूरला शासकीय विश्रामगृह नवीन बांधकाम हे साहेबाच्या काळात झालं. त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाची नवीन इमारत ही सुभाष साबणे साहेब यांच्या काळात झाली. असे अनेक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना जनतेने पराभूत केलं, तर आमचा साहेब कधी कोणतं मैदान सोडून पळालेलं नाही. त्यांची नाव जनतेसोबत आहे. पडल्यानंतरही त्यांनी आपल्या मैदान काबीज करून अजून लोकांच्या काय अडीअडचणी सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरते ते वेळोवेळी रस्त्यावर उतरलेले आहेत आणि लोकांचे भरपूर कामं केलेले आहेत. अजून सुद्धा जास्तीत जास्त विकास निधी आणून मतदारसंघाचा कायापालट करण्याचा प्रयत्न केले आहे. तरी मी आपल्या जनतेला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो की कोणाच्या आमिषाला बळी न पडता, आणि आता ते पावसाळ्यामध्ये जसं म्हणतात ते तसं सध्या भावी उमेदवाराचा वक्त चालू आहे, त्यांच्या भुलीतापाला बळी न पडता आपल्या देगलूर-बिलोली मतदारसंघाचा जो विकास करतो त्याच्या पाठीशी खंबीर राहावं असं मी तुम्हाला आवाहन करतो. खरं पाहता सुभाषराव साबणे माजी आमदार यांनी सुद्धा आमदारकीचं तिकीट मिळावं यासाठी पक्षांतर केल्याची चर्चा आहे जनतेमध्ये. म्हणजे केवळ खुर्चीसाठी त्यांनी प्रयत्न केलं असं जनतेचं म्हणणं आहे. तर एकूणच यावरती आपलं काय भूमिका असणार आहे? सन्माननीय माजी आमदार सुभाष साबणे हे हिंदुत्ववादी पक्षाच्या विचाराचे असून त्यांचा मागील काळ पूर्ण शिवसेनेमध्ये गेलेला आहे. ज्यावेळेस महाविकास आघाडीची सरकार स्थापन झाली त्यावेळेस ज्यावेळेस साबणे साहेबांनी काँग्रेसला अनेक वेळा शिवा दिल्या, त्या ठिकाणी काँग्रेसचा तिरस्कार केला. उद्धव साहेबांनी महाविकास आघाडी करून त्यांच्या मांडी लावून बसण्याचं काम केलं. त्यावेळेस अशोकराव चव्हाण नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्या ठिकाणी बिलोलीच्या एका कार्यक्रमामध्ये माननीय आमदार सुभाष साबणे यांना डावलण्यात आलं. त्यांचं बॅनरवर कुठलं नाव न दिल्यामुळं कार्यकर्त्यामध्ये एक रोष निर्माण झाला होता. त्या ठिकाणी त्यांनी पालकमंत्री अशोकराव चव्हाण साहेबांना काळे झेंडे दाखवले. अशोकराव चव्हाण साहेबांनी आमच्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी पोलिसाच्या हातून मारहाण करून त्यांना जेलमध्ये टाकलं होतं. ही आमच्या साहेबाला ती गोष्ट खूप मनाला लागली. त्यांनी तात्काळ आपले गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांना त्वरित संपर्क साधून त्या ठिकाणी कार्यकर्त्याला 1-2 तासात सोडवण्याचं काम केलं. हे भावना दुखावल्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी हिंदुत्ववादी पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. त्यांना पोटनिवडणुकीत उमेदवारी सुद्धा देण्यात आली. पण जनतेचा कौल एक सहानुभूतीच्या लाटेवर चालला असून त्या ठिकाणी विकासाला महत्त्व दिला नाही. फक्त सहानुभूती करून आपण आज निवडून दिलो. निवडून देऊन आज जनतेचे काय हाल आहेत, अडीअडचणी आहेत ते आपल्या सगळं डोळ्यासमोर आहे. आता तुम्ही म्हणालात की अशोकराव चव्हाणांचं आणि सुभाषराव साबणे यांचं जमलेलं नाही, हे कितपत खरं आहे? विषय अशोकराव चव्हाण साहेबाचा आणि साबणे साहेबाचा नाही. त्या ठिकाणी काँग्रेसची भूमिका हे अशोकराव चव्हाण साहेब मांडत होते आणि साबणे साहेब हे काँग्रेसच्या विरोधी भूमिकेमध्ये होते. त्या ठिकाणी हिंदुत्ववादी पक्ष म्हणून त्यांनी काँग्रेसला विरोध केला. व्यक्तिगत अशोक चव्हाणांचा साहेबांचा कुठला विरोध नव्हता. मग आता सध्या अशोकराव चव्हाण हे सुद्धा भाजपात आहेत. मग आता यापुढे दोघांची भूमिका काय असणार आहे? 100% पक्षश्रेष्ठीने आमच्या
माजी आमदार सुभाष साबणे यांना तिकीट देऊन त्या ठिकाणी पाठबळ सुद्धा देणार आहेत। त्या ठिकाणी सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते यांनी त्यांच्या पाठीशी सक्षम राहून त्यांना निवडून देऊन सभागृहात एक सर्वोच्च पद भोगलेला माणूस असून विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी बसण्याचा मान उत्कृष्ट सांसदपटू म्हणून सन्मानित केलेला एकमेव आमदार जर कोणता असेल देगलूर गिरडी मतदारसंघात ते माजी आमदार सुभाष साबणे। गेल्या काही दिवसापासून असंही ऐकण्यात येते की वेगवेगळ्या पक्षांच्या भेटीगाठी सुभाषराव साबणे घेत आहेत। जर समजा तिकीट नाही मिळालं तर त्यांनी दुसरी भूमिका घेतील असं वाटतं? पहिली गोष्ट, साहेबांची एवढी सिनियरिटी कोणत्याच आमदाराची नसून आता जे नवीन आमदार आहेत त्यांना कुठली भौगोलिक माहिती नाही आणि आता जे भावी उमेदवार थांबणार आहेत त्यांना मतदारसंघातली भौगोलिक इतिहास जे असेल त्या ठिकाणी त्यांना माहीत नाहीत आणि ते निवडून सुद्धा आले त्या ठिकाणी विधानसभेत जाऊन काय अडीअडचणी सोडवण्यासाठी काय करतील त्यांना अनुभव घेण्यामध्ये 5 वर्ष निघून जातील। त्यासाठी जो आपला सर्वात सिनियर आमदार आहे, 4 टर्म त्यांनी निवडणूक लढवलेली आहे, विधानसभेत त्यांनी चांगली भूमिका मांडलेली आहे, पीक विम्याबद्दल असतील की आपल्या भागातील अडीअडचणी असतील त्यांनी ठामपणे मांडलेले आहे आणि ते कामं सुद्धा करून घेतलेले आहे। त्यामुळे कुठं भावनिक होता, नवीन कोणी भूलतापणा, आमिषाला बळी न पडता खंबीरपणे आपण सुभाष साबणे यांच्या पाठीशी राहावं आणि आपल्या देगलूर गिरडी मतदारसंघाचा भरघोस ह्याच्याने विकास करून घ्यावा। आपण एक सुभाषराव साबणे यांचे कट्टर कार्यकर्ते म्हणून तुम्ही आणि तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांची नेमकी भूमिका काय? माननीय आमदार सुभाष साबणे यांना मानणारा खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्या मागे पाठबळ आहे। अनेक कार्यकर्ते आता या निवडणुकीमध्ये गेल्या निवडणुकीमध्ये जरी दूर गेले असतील तर या निवडणुकीमध्ये खंबीरपणे त्यांच्या पाठीशी राहणार आहेत। साहेबांना अनेक वेगवेगळ्या पक्षातील लोक, कार्यकर्ते यांना विनंती करत आहेत की साहेब आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, पडद्याच्या समोर नसून पडद्याच्या पाठीमागे पण यावेळेस तुमचं काम करायचं आहे। असे अनेक ठिकाणी आम्ही चर्चा ऐकलेल्या आहेत। साहेबांना देखील लोक येऊन भेटत आहेत, पाठिंबा देण्याच्या गोष्टी करत आहेत। एकूणच येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपण अशा वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगाने आपण चर्चा निश्चितच करणार आहोत। परंतु सद्यस्थितीला आपण असं सांगताय की भाजपाच्या दृष्टिकोनातून सुभाषराव साबणे तयारीला लागलेले आहेत आणि त्यांना तिकीट मिळवण्यासाठी अनेक जण प्रयत्न केले जात आहेत आणि कार्यकर्ते म्हणून सुद्धा आपल्या भावना सुद्धा त्यांना उमेदवारी मिळावी या अनुषंगाने आहे। नक्कीच आपण पुढच्या भागामध्ये सुद्धा यावरती चर्चा करणार आहोत। अजून आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा देगलूर गिरडी मतदारसंघात जर या योजनेचा जास्तीत जास्त लाभ कोणी जर मिळवून दिला असेल तर एकमेव आमदार सुभाष साबणे आहेत, ज्यांनी आपल्या संपर्क कार्यालयामध्ये याचा खूप मोठ्या प्रमाणात कॅम्प लावून त्या ठिकाणी स्वतः फॉर्म नोंदणी करून घेऊन त्या कामाच्या जोरावर माननीय पक्षानं त्यांच्यावर त्या शासकीय समितीचं त्यांना अध्यक्ष बनवलं। त्या माध्यमातून अनेक लाडक्या बहिणींना त्यांनी या योजनेचा लाभ मिळवून दिला। त्या ठिकाणी प्रत्येक ग्रामीणच्या खेडेगावामध्ये साहेबांनी भेटीगाठी चालू केल्या असून माय माऊलींनी त्यांच्या राखी बांधून ओवाळून त्यांचे स्वागत केलेलं आहे।